हेडलाईन्स नंतर आता बातमी आपण सविस्तर बघणार आहोत। सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आहे। वर्षा निवासस्थानी महायुतीची खलबत झाली आहे। शनिवारी रात्री बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये जागवाटपासंदर्भात अतिशय महत्त्वाच्या चर्चा झाल्यात। बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते आणि जागा वाटपावरती महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगितली जाते। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये हालचाली आल्या आहेत बघायला मिळतं। शनिवारी रात्री महायुतीची बैठक पार पडली आहे। या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। जुई, नेमकं काय घडलंय कालच्या बैठकीत? अगदीच आपण पाहतोय की काही महिन्यातच विधानसभा निवडणुका जारी होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी काल महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटले आणि त्यांची बैठक देखील झाली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीत महायुतीचे मतदारसंघांचे जागा वाटप आणि कोण उमेदवार असावेत या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। त्यासोबतच जर आपण पाहिलं वर्षा तर मग 90 अशा जागा आहेत ज्याच्यावर महायुतीचं अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला रखडला आहे या 90 जागांमुळे। तर या 90 जागांवर देखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळते, कारण का लवकरात लवकर ही सर्व यादी तिन्ही नेत्यांना म्हणजे महायुतीला दिल्लीत पाठवायची आहे अशी माहिती मिळते। त्यामुळे हा तिढा आता जवळपास सुटल्याची देखील माहिती मिळते या चर्चेअंतर्गत। मात्र अजून एखाद दुसरी अंतिम बैठक होईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या ज्या जागा आहेत विधानसभेच्या, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील त्या जाहीर केल्या जातील। वर्षा, निश्चितच जुई, त्यामुळे आता जागा वाटप झाल्यानंतर नेमकी कधी उमेदवारांची सगळी यादी बाहेर येते ते बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।